नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या शरद पवारांची अवस्था इतकी विचित्र झालेली आहे की त्यांचे आजवरचे दीर्घकाळ त्यांच्या सगळ्या करामती, कुरापती, उचापती यामध्ये विश्वासाने सहभागी असलेले जवळपास सगळे लोक त्यांना सोडून गेलेले आहेत. आणि एक लाडकी कन्या आणि दुसरा अननुभवी नातू आणि ज्याचा काहीही उपयोग नाही असे जितेंद्र आव्हाड हे 3 सहकारी सोडले तर शरद पवारांना त्यांच्या गटाचा जो राष्ट्रवादी नावाचा पक्ष आहे तो नव्याने पुनरुज्जीवित करण्यासारखं हाताशी काहीही राहिलेलं नाही. ना माणसं राहिलीत, ना साधनं राहिलीत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्याची केविलवाणी लढाई शरद पवारांना लढावी लागते. आणि यातून शरद पवार मार्ग कसा काढणार हा खरा अभ्यासाचा विषय. पवार किती मुरब्बी आहेत, अँग्री ओल्ड मॅन वगैरे असली चमचेगिरी बाजूला ठेवून पवारांचे जे हितचिंतक राजकीय विश्लेषक आहेत त्यांनी पवारांचं गुणगान सोडून यातून पवार बाहेर कसे पडू शकतील आणि परत त्यांनी गमावलेली प्रतिष्ठा आणि दबदबा त्यांना परत कसा मिळेल या दृष्टीने विवेचन करणं, अभ्यास करणं आणि ते पवारांच्या कानी घालणं अगत्याचं आहे. अन्यथा आपलं राजकारणातलं अस्तित्व 2024च्या निवडणुकीनंतर शरद पवार टिकवू शकणार नाहीत. आणि जो काही पक्ष त्यांनी 25 वर्षापूर्वी स्थापन केला आणि जो त्यांच्याच पुतण्याने फोडून जवळपास रिकामा केलेला आहे त्या पक्षाच्या आधारावर पवारांना राष्ट्रीय पातळीवर तर सोडाच, महाराष्ट्रात सुद्धा सन्माननीय पातळीवर राजकारणात आपलं महत्त्व दाखवता येणार नाही. आणि म्हणून ती वेळ येण्याच्या आत पवारांनी कुठला तरी सुरक्षित असा मार्ग शोधणं आवश्यक आहे. आणि जे जे काही कळले त्यानुसार म्हणजे अनेक गोष्टी कानावर येतात, त्या सगळ्या खऱ्या असतात असं मी मानत नाही. बाजूच्या असो किंवा विरोधातल्या असो, त्या सगळ्या बातम्या या खऱ्या असतात असं मी मानत नाही. अगदी मोठमोठे वेगवेगळ्या पक्षाचे नेते, प्रवक्ते यांच्याकडूनही काही गोष्टी कळतात. पण प्रत्येकजण त्याला हवं ते आपल्याला सांगत असतो, आपल्याला हवं ते सांगतो असं नाही. पण बोलताना तो असं भासवत असतो की तुला जे हवं असं खास काहीतरी सांगतोय. पण ते अनेकदा आणि बहुतेक वेळेला त्याला जे खास सांगायचं असतं तेवढंच सांगतो. जे आपल्याला हवं असतं ते असतंच असं नाही. आणि म्हणून अशा ज्या कुजबुजी कानावर येतात, लोकांकडून कळतात, त्यावर मी कधीही डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. शक्य तितक्या वेगवेगळ्या बाजूंनी ती माहिती तपासून घेण्याचा प्रयत्न मी करत असतो. आणि म्हणूनच गेल्या 10-12 दिवसामध्ये आणि प्रामुख्याने मुंबईमध्ये जी इंडी आघाडीची, इंडी अलायन्सची बैठक झाली, संमेलन झालं, त्यानंतरच्या काळामध्ये पवारांच्या गोटातून ज्या बातम्या माझ्याकडे आल्या किंवा माझ्याकडे पोहोचवल्या गेल्या त्या मी 100% सत्य मानत नाही. पण एक गोष्ट साफ आहे की आता आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये राजकीय भवितव्य नाही. आणि आयुष्याच्या या अखेरच्या टप्प्यावर आपण आपल्या लाडक्या लेकीला महत्त्वाकांक्षा तिची असूनसुद्धा राजकारणात प्रस्थापित करू शकलो नाही, ही सगळ्यात दुखणारी वेदना शरद पवारांची आहे. हे सत्य आहे. हे मलाही ज्यांच्याकडून कळलं त्यांच्याकडून माझाही त्याच्यावर विश्वास बसला आहे. कारण त्यांचं आता पवारांचं एकमेव उद्दिष्ट राहिलं आहे की आपण आपल्या मुलीला राजकारणात प्रस्थापित केली. आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळावर किंवा पायावर ते उद्दिष्ट साधलं जाण्याची कुठलीही शक्यता नाही. आणि फार मोठं उद्दिष्ट आहे असं समजू नका, पण महत्त्वाचं पद जसं त्यांनी पक्षामध्ये
यापूर्वी सुप्रियाताई कोणच नव्हत्या, पण जेव्हा मध्ये राजीनाम्याचं वगैरे नाटक झालं तेव्हा त्यांना थेट कार्याध्यक्ष केलं, प्रदेशाध्यक्ष नाही केलं, कार्याध्यक्ष केलं. म्हणजे एक प्रकारे माझ्यानंतर पक्षाचा सगळा डोलारा सुप्रिया सांभाळणार आहे असा संकेत पवारांनी जाहीररित्या दिला होता. पण तिथूनच सगळी फाटाफूट सुरू झाली, ही गोष्ट उघड आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनासुद्धा एक केंद्रात महत्त्वाचं मंत्रालय असलेलं खातं किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारणात ज्या शब्दाला वजन असेल असलं कुठलं तरी पद आपल्या मुलीला द्यावं ही पवारांची खरी इच्छा आहे. पण ती साध्य होण्याची कुठचीही चिन्ह नाहीत. बाकी कोणाचंही सोडा. खुद्द शरद पवारांना खात्री आहे की 2024मध्ये मोदी पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत, भाजपलाही बहुमत मिळणार आहे आणि परत एकदा NDAचंच सरकार दिल्लीमध्ये सत्तेवर बसणार आहे याची खात्री खुद्द पवारांना आहे. आणि यांनी ते बोलून परत परत दाखवलेलं, वारंवार सांगितलेलं. छगन भुजबळ यांनी 3 जुलै रोजी जाहीररित्या सांगून टाकलेलं आहे. प्रश्न असा आहे की या अखेरच्या टप्प्यामध्ये आयुष्याच्या आपल्या कन्येला प्रस्थापित करण्याचा कुठलाही मार्ग उपलब्ध नसेल तर प्रसंगी काहीशी शरणागती वाटेल, पण तरीही त्याला वैचारिक धार आहे किंवा झालर आहे असं दाखवत दाखवत पवार शरणागती पत्करू शकतात. आणि त्यासाठी 2च पर्याय आहेत. एक पर्याय सरळ उठून अजितदादांच्या सोबत जाऊन भाजपच्या आघाडीत सहभागी व्हायचं किंवा थेट भाजपमध्येच जायचं. आणि दुसरा पर्याय 25 वर्षानंतर परत एकदा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा. आणि अशा गोष्टींना वैचारिक फोडणी देण्यामध्ये शरद पवार कमालीचे वाकबगार आहेत. म्हणजे आपली गरज तुम्हाला नाही आहे. सोनिया गांधींना आज शरद पवारांच्या मदतीची बिलकुल गरज नाही आहे. हे दीर्घकाळ 10 वर्ष पवारांना एक दुय्यम दर्जाचं मंत्रीपद देऊन सोनिया गांधींनी दाखवून दिलं की पवारांच्या मदतीची सोनिया गांधींना आता गरज नाही आहे, काँग्रेसला गरज नाही आहे, हे सोनियांनी दाखवून दिलं. आणि तेवढ्यावरही सोनिया गांधी थांबल्या नाहीत. तर UPAच्या अखेरच्या 1.5-2 वर्षामध्ये त्यांनी पवारांपेक्षा दुय्यम असलेले, कनिष्ठ असलेले सुशीलकुमार शिंदे यांना केंद्रातले गृहमंत्री करून ते पवारांपेक्षा पदामध्ये, अधिकारामध्ये सिनियर आहेत अशा रीतीने पवारांना अपमानित केलं होतं. तरीही पवारसाहेब मंत्रिपदाला चिकटून राहिले होते. वैचारिक भूमिकेसाठी UPAमध्ये राहणं आवश्यक होतं, भाजपला सत्तेबाहेर ठेवणं आवश्यक होतं. पण सोनिया गांधींनी पवारांना अपमानित करण्याची एकही संधी सोडली नाही. त्या आपल्या अपमानाला वैचारिकतेची, राजकीय भूमिकेची फोडणी देऊन पवार सगळी सारवासारव करत राहिले. तर आताही ती सारवासारव का होणार नाही? हा पवारांचा जुना स्वभाव आहे. परवापासून ऑक्टोबर सुरू होतोय. 86 सालच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये असेच शरद पवार अचानक उठले आणि त्यांनी आपला समाजवादी काँग्रेस नावाचा जो पक्ष होता तो राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीत काँग्रेस पक्षात विलीन केला होता. 1978 पासून 1986 पर्यंत 8 वर्ष लोकसभा आणि विधानसभांच्या दोनही निवडणुकांमध्ये, 2-2 निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला हरवण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाला सत्तेबाहेर बसवण्यासाठी ज्या शरद पवारांनी पोलोची मोट बांधलेली होती ते शरद पवार 1985च्या विधानसभा निवडणुकीत शेवटचा पराभव पत्करल्यानंतर लाचार होऊन 1.25 वर्षामध्ये राजीव गांधींचे हात मजबूत करण्यासाठी
काँग्रेस पक्षात आपला समाजवादी पक्ष विलीन करून बसलेले होते. खरोखरच राजीव गांधींचे हात मजबूत करायची तेव्हा गरज होती का? शरद पवारांना हरवूनच महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष वसंतदादांच्या नेतृत्वाखाली परत एकदा बहुमत मिळवून विजयी झाला होता. अगदी पुलोदला हरवून 162 आमदार वसंतदादांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली निवडून आणले होते आणि शरद पवारांना 60-62च्या पुढे झेप घेता आली नव्हती आणि पुलोदला 120च्या पुढे जाता आलं नव्हतं. अशा वेळेला आणि लोकसभेमध्ये राजीव गांधींच्या पाठीशी 415 खासदार होते. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये लोकसभेत इतक्या 400पेक्षा अधिक जागा दुसऱ्या कुठल्याही पंतप्रधानाला मिळवता आल्या नव्हत्या. ना इंदिरा गांधींना ना पंडित नेहरूंना. इतका प्रचंड विजय मिळवून अजिंक्य झाल्यासारखे असलेले राजीव गांधी यांचे हात मजबूत करायला शरद पवारांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता आणि सांगितलं काय होतं? राजीव गांधींचे हात मजबूत करण्याची गरज आहे. आज आपला पक्ष बारगळलेला असल्यावर त्यातून बाहेर पडून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणजे आपलं व्यक्तिमत्व आणि अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांना स्वतःचा पाया उरलेला नाही तेव्हा दुसऱ्यांचा पाया बळकावून तो आपलाच आहे हे दाखवण्याची गरज आहे. अशा वेळेला दोनच पक्ष महाराष्ट्रात उरलेले आहेत जिकडे शरद पवार जाऊ शकतात. एक आहे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा आहे काँग्रेस पक्ष. यापैकी भाजपला शरद पवारांची गरज नाही, कारण त्यांना त्यांचा शरद पवार हा देवेंद्र फडणवीस या नावाने सापडलेला आहे, जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी नेता म्हणून आपली छाप तयार करून बसलेला आहे. तेव्हा भाजपला शरद पवारांची गरज नाही आहे. पण काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर दोन्हीकडे याही वयामध्ये शरद पवार उपयोगाचे ठरू शकतात. व्यक्ती म्हणून स्वतः पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याची वय क्षमता आणि प्रकृती शरद पवारांची नसली तरी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार अशा पद्धतीत शरद पवार काँग्रेसला आजच्या या गाळातून बाहेर काढायला नक्की उपयोगी आहेत. कारण राहुल गांधींना आव्हान देऊ शकेल किंवा गप्प करू शकेल असा दुसरा कोणीही नेता काँग्रेस पक्षात उरलेला नाही आणि दूरदृष्टी असलेलाही कोणी नेता आज काँग्रेस पक्षात उरलेला नाही. तेवढी क्षमता शरद पवारांची आहे हे नाकारता येणार नाही. भाजप आणि मोदींच्या राजकारणात शरद पवार खूप छोटे दिसत असले तरी विरोधी राजकारणामध्ये काँग्रेस पक्ष हा अनेक राज्यात आजही उभा आहे. पण दुर्दैव असं की तिथे कुशल आणि मुरब्बी नेतृत्वाच्या दुष्काळामुळे काँग्रेस पक्ष अक्षरशः निष्क्रिय आणि निष्प्रभ होऊन पडलेला आहे. त्याच्यात जान फुकण्याची कुवत शरद पवारांकडे नक्की आहे. शरद पवार हा असा नेता आहे की त्याला योग्य साधनं आणि योग्य यंत्रणा आणि संघटना मिळाली तर तो निवडणुकीच्या राजकारणामध्ये चमत्कार घडवू शकतो. उलट शरद पवारांच्या अभावी 1999 नंतर आपण बघितलं महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष हा दिवसेदिवस दुबळा होत गेला. कारण संघटना आहे, मतदारांचा पाया आहे, पण नेतृत्व नाही म्हणून काँग्रेस दुबळी होत गेली. साहजिकच महाराष्ट्रात आणि काही अंशी देशामध्ये काँग्रेसला परत एकदा संजीवनी द्यायची असेल तर त्यासाठी शरद पवारांसारखा दुसरा उपाय नाही आहे. म्हणजे शरद पवारांना जितकी काँग्रेसची गरज आहे
तितकीच काँग्रेसला शरद पवारांची गरज आहे हे नाकारता येईल, पण म्हणून ती वस्तुस्थिती आहे हे मान्य करावंच लागेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये आपल्या लाडक्या कन्येला जर राजकारणात प्रस्थापित करायचं असेल तर विचारधारेचा प्रश्नच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्याही विचारधारेमध्ये तसूभर फरक नाही. काल परवा त्या महिला आरक्षणाच्या बाबतीत किंवा चंद्रयानाच्या बाबतीत जे काय विषय झाले तेव्हा काँग्रेसला जमलं नाही इतकं नेहरूंमुळे हे कसं शक्य झालं हे सांगणारा नेता शरद पवारच होते. काँग्रेसचे नेते प्रवक्तेसुद्धा महिला आरक्षण किंवा चंद्रयानाच्या बाबतीत नेहरूंविषयी बोलत गेले, त्यांची टवाळी झाली. पण शरद पवारांनी ज्या प्रकारे बाजू मांडली आणि नेहरूंना याचं श्रेय देण्याचा प्रयत्न केला ते खोडून काढणं कोणालाही जमलं नाही. आणि इथे तुमच्या लक्षात येतं की काँग्रेसला शरद पवारांची का गरज आहे. अर्थात दोघांची परस्परांना गरज आहे, पण दोघांनी परस्परांनी एकमेकांचा सन्मान ठेवून ती वस्तुस्थिती स्वीकारली तर ती गोष्ट शक्य आहे. आज या वयामध्ये शरद पवारांना कुठलं तरी पद पाहिजे, पंतप्रधान व्हायचं आहे असा दावा कितीही कोणी टीकेसाठी निंदेसाठी केला तरी तो खरा नाही. शरद पवारांनाही कळतं की आपण आता त्या सगळ्या उच्च पदावर बसून कारभार चालवण्याइतके सक्षम राहिलेलो नाही. मग सगळी धडपड ही लाडक्या कन्येसाठी आहे. आणि ते सांगायला खुद्द सुप्रियाताईसुद्धा मागे पडत नाहीत. श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी वगैरे वगैरे कविता सांगतात किंवा 55 वर्षानंतरही आपलं नाणं बाजारात खणखणीत वाजतं असं म्हणतात. तेव्हा या क्षणीसुद्धा बापाशिवाय माझी किंमत शून्य आहे असंच सुप्रियाताई सांगत असतात. आणि त्यामुळे पित्याला शेवटचं जर राजकारण करायचं असेल तर आपल्या मुलीला जी प्रस्थापित करायची आहे त्यासाठी काँग्रेस आणि पवार यांनी एकत्र येणं अगत्याचं आहे. निवडणुकीपर्यंत प्रतीक्षा केली आणि त्यामध्ये शरद पवारांचा चमत्कार बिलकुल दिसला नाही. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलेला पक्ष जो आहे, ज्याला सुप्रिया गट, पवार गट, शरद पवार गट असं म्हटलं जातं, त्यापेक्षा अजितदादांनी बाजी मारली. ते मारणार याविषयी माझ्या मनात शंका नाही. तर मग काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्गसुद्धा अधिक बिकट होऊन जाणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आगामी लोकसभा निवडणुका प्रत्यक्षात येतील, त्याचं वेळापत्रक जाहीर होईल, त्याच्या आधीसुद्धा शरद पवार थेट काँग्रेस पक्षात जाऊ शकतात. आपला उरला सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात आणि अर्थातच वैचारिक फोडणी देतीलच. की नेहरूंची परंपरा, इंदिराजींचं राजकारण, राजीव गांधींचा दृष्टिकोन ही बाजू भक्कम करण्यासाठी आत्ता सोनिया गांधींचे हात मजबूत करणं आवश्यक आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, पवार गट, शरद पवार गट, सुप्रिया गट आम्ही काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी खुसखुशीत तडकेबाज फोडणी, वैचारिक फोडणी शरद पवार देऊ शकतात. आणि ते शक्य झालं तर मग जी कुजबूज कानी पडते की पवार लवकरच आपल्या पक्षाचा गाशा गुंडाळतील आणि भाजप किंवा काँग्रेसमध्ये जातील, त्यामध्ये पवार काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता मला अधिक वाटते. कारण ती योग्य पण होईल. कारण आयुष्यात पद मिळवणं, सत्ता मिळवणं हे आता पवारांचं उद्दिष्ट नाही आहे. 80 वर्षापेक्षा अधिक आयुष्य जगलेला माणूस आयुष्याच्या शेवटी त्याच सन्मानाने आणि तितकाच दबदबा ठेवून शेवटचे काही दिवस मोजण्याची अपेक्षा बाळगत असतो. आणि शरद पवारसुद्धा एक माणूस आहे, ते त्याला अपवाद नाहीत. जाण्यापूर्वी, आटोपण्यापूर्वी मुलीला प्रस्थापित झालेलं बघणं हे याच मार्गाने शक्य आहे. असो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.